गाईज तर आज निघालो होतो आम्ही सिंधुदुर्ग मालवण. कॅमेरा पुसलाय का? कसला आहे तर सध्या आम्ही आणि राजापूरमध्येच आहेत. तर आमची आता ट्रिपची सुरुवात होत आहे. 10 वाजायला लागलेत. आज trip ह्या आईसाई साहेबामुळे पूर्ण उशीर झालेला आहे. तू दोनदा जातो. तो दोनदा जातो रोज आणि निघायच्या टायमाला आमकाच एकदा जातो. काल इथे तसंच केलं आणि आज इथे तसंच केलं. एकदा बळच जातो आणि दुसऱ्यांदा प्रेशर आलं. राहिल्यावर जातो. असं का करतो काहीच कळत नाही काही. थोडं त्याला सेशन द्या. पुढे येईल आता प्रेशर येऊ नये म्हणून पुढे खाली हे आले काय करते त्यांनी पण खूप उशीर केलेला आहे. थोडासा उशीर झाला उशीर करायला लागलेत. चला भेटू आपण डायरेक्ट मालवणला. लेट्स गो. अरे प्लॅन मी थोडा चेंज केला. हाय गाईज मित्रांनो तर आम्ही आलो आज सिंधुदुर्गच्या किल्ल्यावर. ही साडी बघा ही साडी कुठे पण दोन कधीच लवकर उरकत नाही ती साडी. हे बघा आमचे मेकअप लातूरची कुर्ला वाईस खराब होऊ नये म्हणून तोंड काळ पडू नये म्हणून खूप काळजी घ्यायला लागली. हे भूमकर तयार झाले. तिकडे टिल्या पण तयार झालाय. हे सगळे साहेब फायनल गाडीच्या बाहेर निघालेत. बॅग ठेवणार नाहीत का म्हणजे तुम्ही? ठेवायचं असेल तर ते बॅगमध्ये ठेवा नाही तर तिला लावून टाक मागचं. लॉक करू का? आणखीन काहीतरी साडेसाहेबाची साडे विसरले. साडे पटकन उरकणं झालेत. ही साडेसाहेब आता साडेसाहेब हा इकडं बघा. ही साडेसाहेब सिंधुदुर्ग किल्ल्यावर आलेला आहे. आता किल्ल्यावर जाणार आहे आम्ही महाराजांच्या पायाचे ठसे बघायला. यस लेट्स गो गाईज. तर आम्ही आता निघालोत किल्ल्याच्या इकडे घराकडे. बघू शकतो गेलं टिप्या कुठे गेला? आमचा एक मेंबर गायब झालाय. इथे कॅसेट लागते वाटतं नाही का? चढूया तिथं आपण. मला गाईज इथे राईड चालू आहेत आणि साहेब राईड करणार आहेत आता वेगवेगळ्या. आणि हा पाहू शकता राजकोटचा असं. आता आम्ही तिकीट काढून आलो तिथे जाण्यासाठी. तिकीट काढून आम्ही वेटिंग रूमला. रानांका मध्येच घ्या हा. रानांका साईडला जाऊ नका. इथे टिपेश छोटराम पुढे छोटराम. कोकणी भाषा जरा बोलणार आहेस का? इकडे बघ पुढं कोकणी भाषा बघा. भेटवा असा कसा जेव्हा कोकण आपलाच असा. आपला आम्ही निघालो भेटू. सिंधुदुर्ग किल्ला चालला. बोटीत बसून दाखवा बोटीनं फिरवा. हे पहा किल्ला. गावाच्या उतार करा जावा त्यांच्या गावठी लोक आणि आम्ही किल्ल्याकडे जातो असा. काय फिलिंग? छोटराम फिलिंग सांगा. इकडे बघा छोटराम दुनियाच गाव राहिली. कडा इकडे बघ चाल. काय गाव राहिलास कड्या? शुभम जरा चिल दिसायला लागली. गाव भीती वाटायली का? थोडी छोटराम भीती वाटायली. छोटराम बघू शकता आपला किल्ला जवळ आलेला आहे. किल्ल्याच्या जवळ जाईपर्यंत किल्ल्याचं तोंड दिसत नाहीये. पाहू शकता इथे आहे किल्ल्याचं मुख्य द्वार. खाली बस. छोटा स्टंट मारले. ही आहे आम्ही आलेली बोट आणि आता आम्ही
जात आहोत किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे. दोघं जण माहिती वाटत असते किल्ल्याची. कोणी बांधला, काय बांधला, कसा बांधला. शिवाजी महाराजांनी बांधला 3 वर्ष बघू शकता की आपण आलेली बोट आणि आपण आलेलं ठिकाण तिथून दिसत नाही. ते तिथे आहे आपण आलेलं ठिकाण. चलो चला आपल्याला आतमध्ये जातो. छोटा मासे दाखवतोय ना मला. कुठले मासे आणले तिथे. काय तर चिंगळा मासा दाखवतोय. आज सिंधुदुर्ग किल्ला. ते सुरुवातीला आहे मंदिर आणि इकडे आहेत महाराजांच्या पायांचे ठसे. हे मुख्य ठिकाण. आधी ठसे बघायला जाऊ. आधी बघून येऊ. मित्रांनो आम्ही आता महाराजांच्या पायांचे ठसे बघायला जाऊ. तिथून जाऊ ना. नाही आलं तर अवघड होईल. आणि मी इकडून जातो आता इथल्या पुढील पायऱ्यावर. बघूयात दाखवतो वरती गेल्यानंतर. पाहू शकता वरून नजारा किल्ल्याचा. हे बघा आली गँग. असं दिसतंय ना. हे बघू शकता काय दिसतंय. ठसे आहेत. हे आहेत हाताचे ठसे आणि आपण आत्ता अगोदर पाहिलेले पायाचे ठसे. हे पहा वरतून नजारा किल्ला पूर्ण. आतमध्ये नारळाची झाडं, मंदिरे, पाण्याची टाकं सर्व 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 आहे. इकडे बघा अभिजित. आता टुपणे टोपी खरेदी केली आहे 100 रुपये. आणि तोंडाची खूप काळजी घ्यायला चालू केली त्यांनी. काय एवढं जपायला लागलेत काय माहित नाही. फिरायला आल्यानंतर मला थोडाफार काळा होतच असतो. सुंदर पैकी किल्ला फ्री आता. किल्ल्यावर पाहू शकता संभाजी राजांचा किल्ला. फोटो संभाजी महाराजांचा आहे का शिवाजी महाराजांचा आहे ते तुम्हीच सांगा. मित्रांनो बघू शकता आपण आता एका नवीन बुरुजावर आलेलो आहोत. त्या किल्ल्याला खूप सारे बुरुज आले आहेत. त्यापैकी आपण एका बुरुजावर आहोत. चक्का बुरुज. खूप मोठा आणि खूप चांगली तटबंदी असलेला हा किल्ला आहे. हे पहा इथे काहीतरी केलेलं आहे. लाईट हाऊस वगैरे असेल. हे बघू शकता त्या बुरुजावरून पूर्ण समुद्र किनारा बघू शकता. इकडली साईड, समोरची साईड आणि या साईडची साईड. खूप छान थंड, खूप थंड आणि थंड वारा येत आहे. हे बघू शकता इथे जे दोघं दिसतात हे दोन बंधू तिकडे थांबलेले आहेत. मच्छीमारांची बोट. खूप छान वाटत आहे किल्ल्यावर. इथे काहीतरी आहे ते काही जण पाहत आहेत. काय आहे माहीत नाही. बहुतेक तो चौदा राहत असा खाली जाण्यासाठी. इथून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. दिसते. आपण आता पाहिलेला तो आतमधून चोर दरवाजा होता. तो हा आहे हा तो चोर दरवाजा. हे पाहू शकता.
हे भवानी माता मंदिर आहे. चला आता आम्ही निघालो आहोत. परत आता निघालो तिथून वापस आम्ही. चला वापस. हे सर साहेब इकडे बघा. इकडे बघा रे. इल्या. हॅलो हॅलो गाईस. आताच आम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहिलेला आहे. किल्ला पाहून आता आम्ही निघालो देवबागच्या दिशेने. तिथे आम्ही रूम बघणार आहोत. रूम वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन थोडंसं जेवण वगैरे करून देवबागकडे जाणार आहोत. स्टे ट्यून. मित्रांनो आम्ही निघालो. कुठं चाललो आपण? सुनामी आयलंड. मी आणि इसळे साहेब. कॅन्टर नंबर 1, कॅन्टर नंबर 2, कॅन्टर नंबर 3. गावठी. मार्केट, कपड्यांचे मार्केट. इसळे साहेब घेणार आहेत वहिनीला काही कपडे जाताना. त्यांनी आताच असं बोललेत. असं बोललं होऊन यायचं आपल्या भाई छोट्या. आता सहन झालं पाहिजे तुला. आता पुन्हा वाळू घालीन तुला. आणि आता लवकरच आम्ही पोहोचणार आहेत सुनामी आयलंड. हिप 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 हिप. मालवणमध्ये आज जास्तच वेळ गेलाय. खूप वेळ गेला आमचा. त्याच्यामुळे आम्ही आणखीन फक्त सकाळच्या पोह्यावर आहोत. आणि भूक लागलेली आहे. काजूचं रस, आता चायनीज खाणार. काजू रस आणि काय काय होतं रे? काजू, कोकम कोकम, आंब्याचं पन्नं आणि चिंच खाल्ले. चिंच, इमली इमली एवढं खाल्ले आम्ही. तर आम्ही लेट्स गो. विटामिन सी घेणार. इसळ साहेबाला चायनीज पाहिजे. हो लेट्स गो. हे देखो गाईज. आता आम्ही निघालो आहोत सुनामी आयलंड पाहायला. आम्ही फक्त हा बघा इथे 1, 2, 4, 5 जण. आता आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. अरे पोच देऊन म्हटलं वे बघा. पोच देऊन म्हटलं फोटो काढायचे ते आम्हाला. फोटो पण झालेला आहे. आणि हे देवबाग बीच आहे. मानवण पर्यंत लागलेलं देवबाग. हे वाला काय? हा 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 इकडे. हा अच्छा. कारवार, बेंगलोर, हा हा कन्याकुमारी. कन्याकुमारी सगळे. हा ही साडी इकडे बघ. हे देवबाग बीच आहे. तो सुनामी आयलंड, सिगल आयलंड, हे भोगे बीच आहे. हा, हे हे भोगवे बीच. हा पर्यंत भोगे बीच आहे. हा आता सण झालेला आहे त्यापर्यंत. अच्छा. निवती किल्ल्यापर्यंत आहे. हा किल्ल्यावर बघण्यासारखं काय आहे का? किल्ला आहे, पण किल्ला आहे. त्याला जायचं आपण बरुळ्या. हे प्रतीक साहेब. आम्ही आत्ताच भेळ वगैरे खाल्ली. चायनीज भेळ आणि इंडियन भेळ. आणि ते बघू शकता पोरं काय करायला लागलेत. एकच मिनिट दाखवतो तुम्हाला काय करायला लागलेत ते बघा. आता खेळ. काय ही करतात चुडराम?
हे टाक नको माझ्याकडे. काय टाक नको. चला पटकन तुम्हाला इथं. हा. अजून काय बोलायचं का मला? 2 शब्द. ए कित्या तुला काय सांगायचं का 2 शब्द? हा ए तुला 2 शब्द कसं वाटलं? झालं मित्रांनो. तर आम्ही आहोत देवबागच्या बीचवरती. तरी आज आम्ही सरावी आयलंड पाहून इकडे आलो. सगळे एन्जॉय करत आहेत. हा टिपू फुल मस्त रोडमध्ये आहे. आरवा तिरवा खूप खेळा लागला पाण्यामध्ये. हा हे अभिजित अभिजित बुडला बुडला. हा शुभम isaळे. आता तो हा कपडे काढून आला आणि आमच्या सगळ्यांचे कपडे ठेवलेले आहेत. सगळ्यांना फुल 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 जमा केव्हा कोकण आपला तसा. साहेब काय 2 शब्द. पाणी खूप करतात. कशाला पिलं तुम्ही? कसं वाटलं कोकण? जॉईनर बघा इथं सगळे जण फुल एन्जॉय करत आहेत. पकडायला ते पाण्यात पकड टाकण्यासाठी पकडायला पकड पड पड धर. हे बाईक नाही. अरे तुला थांब म्हणलं होतं. हे साहेब काय यांच्या ग्रुपमध्ये जॉईनच होत नाहीत. देवबागेतील मंदिर. आणि आता मला पण जायची इच्छा झाली त्याच्यामुळे हा व्लॉग इथं संपवतो. भेटूया रूमवर जाऊ. जेवण करण्यासाठी बघू शकता केलेत. टिपो छोटा कामा गेला सुरमई मागवल्या पण काय भूक लागली. सुरमईचा बेत खोकला ह्यांचा. मी पण सुरमई मागवल्या. टिपा काय मागवले? कोळंबी फ्राय. टिकानं कोळंबी फ्राय मागवल्या. टिल्या कोळंबी फ्राय. टिल्यानं कोळंबी फ्राय. इसळे सर तुम्ही काय मागवले? काजू मसाला खायले. ते व्हेज खायले. कोकणात येऊन व्हेज खाते ते व्हेज मागवले. फोटो देतो आम्ही. कोळंबी फ्राय करा. खाली आला. आम्ही आता जेवण वगैरे करून आलो. बघू शकता इथे अभिजित, इथे isaळे साहेब, इथे भूमकर आणि इथे हे डॉक्टर साहेब जो पण सगळे. आता आम्ही बीचवर जाऊन आलो होतो थोड्या वेळापूर्वी. जेवण अंधारात खूप भीती वाटली. आजचं जेवण कसं होतं? आजचं जेवण अतिशय भंगार होतं.
तुम्हाला काय वाटतं अभिजित? जेवण अतिशय वाईट दर्जाचं जेवण. कोकणाबद्दल काय म्हणणं तुमचं? कोकणाबद्दल अप्रतिम अप्रतिम. दर्जा. तुमचं काय म्हणणं भूमकर? देवगड बीच एक नंबर आहे, अवश्य भेट द्या. देवबागचा. देवबाग. तुमचं डॉक्टर? छान बीच, छान ॲक्टिव्हिटीज. दिवस सनाबी बीचला दिवस आजचा थोडासा हेक्टिक होता, अवश्य भेट पण द्या. संध्याकाळने सर्व काही सुरळीत केलेलं आहे. मित्रांनो, तर आम्ही आज रूम सोडून निघालो आता राजकोटच्या भव्य दिव्य अशा पुतळ्याकडे, जो की गेल्या वर्षी पडलेला होता पावसाने वाऱ्याने. तो आता नव्याने उभारण्यात आलेला आहे. तर पाहण्यासाठी आम्ही चाललो आहोत. आणि हे बघू शकता सगळ्यांनी आउटफिट एकच घातली, पण छोटरांचं एकच दिसतोय. वेगवेगळे घातले सगळ्यांनी, पण छोटरांचं एकच दिसतोय. तर कोणाला काय बोलायचं आहे का? कोणाची काही मतं असतील तर मांडून घ्या. आंधी पण काय आया हूँ मेरा हौसला भी आया से. वा 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 वा. जय महाराज. कालचं काय तुमचा अनुभव सांगा जरा. कालच्या काळात 2 शब्द सांगितले. काल कायाकिंगचा जास्त वाईट अनुभव यांना आला. वाईट नाही, चांगलंच आहे. सकाळी पाय दुखत होते त्यांचे. ते समुद्रामध्ये उड्या मारल्यामुळे आम्ही काल कायाकिंग करत असताना जाते गाडी. वाऱ्याच्या वेगानेच बोट जात होते. राजकोट आहे की तो पाठी आमचे ड्रायव्हर साहेब दरवेळेस रस्ता चुकतात. कोकणचे रस्ते म्हणजे जे प्रकारचा जी बोलवण्यात आहे. कोकण हे स्पॉट बघण्यात नाही, तरी कोकण इथं फिरण्यात आहे. कोकणच्या रस्त्यावरच कोकण आहे. मित्रांनो, तर आम्ही उतरलेलो आहोत आणि राजकोटचा जो भव्य दिव्य असा पुतळा आहे तो पाहायला चाललेलो आहोत. बघू शकता इथून वरती आलो. बघू शकता हां, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो. तेच म्हणतोय. मित्रांनो, आता आमचा किल्ला बघून पुतळा बघून झालेला आहे. साहेबांची लगभग वेगळीच आहे. काय मित्रांनो, आता आम्ही थोडाफार नाश्ता करून निघणार आहोत परतीच्या प्रवासाला. हॅलो मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहोत गगनबावड्याच्या घाटामध्ये. आपण जस्टच लोणा मालवण सोडून आपण गगनबावडा या घाटाने कोल्हापूर साईडला चाललेलो आहोत. आणि तर अप्रतिम सुंदर व्ह्यू असा व्ह्यू आहे. हे पहा, आपण इथून आलेलो आहोत. हा रोड इकडे इथून आलेलो आहोत. पूर्ण असा घाट आहे. हे असे आलेलो आहोत. आणखीन आपल्याला खूप वरती जायचं आहे. ही आपली गाडी वरती जायचं आहे. आमची गँग बसल्या, गँग खाली पाय सोडून. हे बघा, हे बघा गँग खाली पाय सोडून बसले. हे बघा हा पण. आणि शुभम पण तसाच बसायचं म्हणतोय. त्याला मी जरा शिवाय दिल्यात म्हणून तो थांबलेला आहे. ऐकत नाही येतो का तो, तरी बोल चढतोय. हे आहे काय बरोबर नाही. आणि फायनली हे असं बरोबर नाही. शुभम खाली होता तो. हे बघा किती खोल आहे खाली. आणि हा असे करतात मुलं, मुलांना कुठं नाही वाटत नाही. हे असं करणं चुकीचं आहे अध्यक्ष महोदय. हे बघा असाच डोंगर चढून. हा चल भेटू मित्रांनो. आपण आलेलो आहोत आता धान्याचे कोठारे वगैरे आहेत. इसाई साहेब माहिती वाचत आहेत. हां, इसाई साहेब किल्ला कसा दिसतोय, कसा बघायचं सांग. आता सांगितलं. हां, असा केल्यावर पन्हाळा किल्ला दिसतो म्हणे. हे आहे धान्याचं कोठार. इथे पूर्वी सर्वजण धान्य साठवत असं. हे पूर्ण धान्याचं कोठार आहे. आणि वरच्या होलामधून धान्य आतमध्ये टाकलं जायचं. पक्षी हे एक धान्याचं कोठार आहे. आणि हे एक धान्याचं कोठार आहे. मोठं आहे ते गंगा, हे मधु आहे ते जमुना, आणि हे आहे ते सरस्वती. आपण आतमध्ये पाहू, जाऊन पाहूया. असं धान्य साठवलं जायचं.
हे हवा खेळती राहण्यासाठी वरून खिडक्या सोडलेल्या आहेत. हे वरून धान्य आतमध्ये सोडलं जायचं. हे वरून छोटा मग कटाळलेले आहेत आता चलून त्यांना किती जाऊ की असं झाले काय झाले ते मग वारंवार घरी फोन लावून परेशान आहे. अच्छा असं आहे का आपण आलो आता एका कोठा हे बघू शकता. हे कोठा आहे हे थोडंसं कमी आहे रुंदीचं. याला चहू बाजूनी तटबंदी आहे. हे दोघं आता इथे वरती जाऊन येणार आहेत. त्यांना पाहायचं वरती किती मोठा एरिया आहे तो. तर आपण आता आलो अंधार बावला. अंधार बाव हे इथं बहुतेक पाणी आहे खाली. कितला काय होय ही आहे अंधार बाव. बघू शकता यामध्ये पाणी सुद्धा आहे. आपण आलेलो आता सध्या 3 दरवाजामध्ये. 3 दरवाजा हत्ती बघा ना आपण कोरलेला आहे. मध्ये गणपती पण आहे. मेन म्हणजे आपण किल्ल्यामध्ये नाही आहे. किल्ल्याच्या बाहेर आहोत की तटबंदी गड. पूर्वीच्या काळामध्ये गडाचे नियम असायचे. सकाळी 6ला हे दरवाजे उघडायचे आणि संध्याकाळी बंद करायचे. दरवाजा गडाचा बंद झाला. 6 नंतर मी गडावर मी आलो. यावरती तोफीचे 3 गोळे पडलेले आहेत. हा पहिला, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. किल्ल्याचा एंट्रन्स इथून अगोदर घोडे वगैरे यायचे. हा किल्ल्याचा एंट्रन्स इथून बघू शकता. पहिला दरवाजा, हा दुसरा दरवाजा, नंतर तिसरा दरवाजा, नंतर 3 दरवाजे असतात. इथे आहे पाण्याची विहीर. मित्रांनो, तर आपण आता आलेलो आहोत बिंदू चौकात कोल्हापूर येथे. तर आपण महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा आणि स्तंभ पाहू शकता. हा आहे बिंदू चौक. इथून महालक्ष्मी मंदिराकडे जायला येतं. आणि इथे आम्हाला कोल्हापूरमध्ये आमचा भाऊ भेटलेला आहे. मग भाऊ इथे चहा प्यात उभारले. केतन अभिजित आहे कोल्हापूर. मित्रांनो, आम्ही आता निघालो परतीच्या प्रवासाला. आणि आम्ही आता सध्या आहोत सोलापूरच्या जवळजवळ आलेलो आहोत. आणि सगळेजण आता सध्या छोटा ड्रायव्हिंग करत आहेत. देसाई साहेब, टिपू सुलतान आणि किल्ल्या. देसाई साहेब, तुम्हाला काय 2 शब्द मांडायचे का ट्रिपबद्दल? आता ट्रिप संपलेली आहे. आता आम्ही मजदुरी उद्यापासून चालू होणार आहे. आता खर्च किती झाला आहे ते काढायचा आहे. प्रत्येकाच्या वाट्याला किती पैसे आलेले हे आता थोड्या वेळात आम्हाला कळेल. एकंदरीत ट्रिप खूप छान झालेली आहे. तुम्हाला कुठं काय आवडलं, कोणता स्पॉट आवडला जास्त? सर्वात जास्त विजयदुर्ग आवडला. आणि त्यावेळी जे समुद्रामध्ये जास्त वेळ पाण्यात घालवलं, सुनामी आयलंड खूप आवडलं. टिपू सुलतान, तुमचं काय म्हणणं? कोणता स्पॉट आवडलाय? काय कोणता स्पॉट राहिला आहे? देवबाग बीच. काय आवडलं त्यात? बीचवर एकदम क्लीननेस होता.
झालं तेवढंच आवडलं. तिला तुझं काय मत मिळालेले कपडे 2000 फोटो आणि लॉट्स ऑफ मेमोरीज घेऊन आम्ही निघालेलो आहोत घरी. एवढे बोलले. भेटूया पुढच्या ट्रिपमध्ये. काय म्हणतास भेटूया पुढच्या ट्रिपमध्ये. ऑगस्टमध्ये Stay tuned. ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये रायगड ट्रिप. विशाल साहेबांनी अगोदर स्पॉईल करून ठेवलं सगळं. बघूया करून त्यांना परवानगी मिळते का पुढच्या वेळेस काय होईल ते. तुम्हाला काय बोलायचं का अभिजित कांबळे मग कमी 15 रुपये बंद नाही होत. डबल 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 तुमचा डायलॉग रेकॉर्ड झालाय एकदा जरा डबल डायलॉग करून दाखवा जरा. मग कमी 15 रुपये बंद नाही होत. नक्कीच या डायलॉग विचार केला जाईल. आणि पुढच्या मध्ये बघायला भेटेल हा नक्की बघायला भेटेल. साहेबांचे नवीन ड्रॉप. चला मित्रांनो भेटूया मग पुन्हा तिथं आहे घराकडे. बाय तुळजापूर सोलापूर. मित्रांनो आपण आलो आता तुळजापूरमध्ये. सध्या वाजले आहेत 1:15. त्यामध्ये आलेलो आहोत. हे बघा सगळं बघू शकता. आणि तुळजापूरच्या बस स्टँडवरती ए छोट्या आणि छोटरामला जायचं येतात लातूरला. ते गेलेत आता बस बघायला. राहू दे मला आता. हे बघा काय राहू हे गेलेत बस बघायला आणि त्यांनी जाणार आहेत आता. तिसरे साहेब पुढे गेले. तिसरे साहेब जरा दाखवले असते तिसरे साहेबांना. छोटराम निघालेत आता. ब्लॉगमध्ये वाय करा आमच्या. भेटूयात पुढच्या ट्रिपला. ओके नक्कीच नक्कीच भेटूयात. गाडी तिथे थांबलो असतो तर बरं झालं. तिथं थांबू. तिथं एसटी थांबत नाही रे पण थांबते. नाही ना तिथं एसटी थांबत नाही. पुढे नेऊन गाडीला हे करायचं. त्यात असला मागडी किती नाही का बाटली एखादी. हा हे बघा टिपूराम लगेच बुमची गाडी आहे का बघायला गेलीत. त्यांना पण जायची इच्छा झाली की लगेच. तू पाणी भरायला का सांडायला वागा जेवलास का पाय आली रे. तिकडून कशाला येते.